आपण पाहत आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी। आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। आज नारायणगाव वारुळवाडी येथे खासदार अमोल कोल्हे यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय। नारायणगाव वारुळवाडीतले खासदार अमोल कोल्हे यांना एक मुठी पाठिंबा दिलाय। आज अमोल कोल्हे हे नारायणगाव वारुळवाडीच्या भेटीसाठी आले होते। ग्रामदैवत असलेल्या मुक्ताबाई मंदिरापाशी दर्शन घेऊन त्यांनी लोकांच्या गाठीभेटीला सुरुवात केली आहे। वारुळवाडी येथेही त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि घोड्यावरून मिरवणूक काढून सर्व मतदारांना भेटीगाठी घेण्यात आल्या। यावेळी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, माऊली खंडागळे, शरदराव लेंडे, दोन्ही गावचे सरपंच आणि सदस्य, ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। या दरम्यान भागेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी गेले असताना पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले। यावेळी उत्तर देताना ते म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याच्या इंदापूर येथे व्यापाऱ्यांच्या सभेत आम्ही तुम्हाला पाहिजे तेवढा निधी देऊ, पण तुम्ही मशीनचं बटन दाबा असं विधान केल्यानंतर अमोल कोल्हेंनी अजित पवारांना थेट सुनावलंय। डॉक्टर कोल्हे म्हणाले की निधीचे पैसे मायबाप जनतेचे आहेत, त्यामुळे निवडणुकीसाठी जनतेचा टॅक्सच्या पैशाची प्रलोभने दाखवणं आचारसंहितेचा भंग नाही का, असा सवालच कोल्हेंनी विचारलाय। निधी देऊन एखादा रस्ता होईल, पण शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळणं गरजेचं आहे। महागाईपासून त्याची सुटका होणं गरजेचं आहे। रोजगार निर्माण होणं गरजेचं आहे। बेरोजगारी कमी करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यायला पाहिजेत। जनतेच्या पैशातला निधी देऊन या धोरणांमध्ये दुरुस्ती होत नाही, म्हणून जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घेतली आहे, असं म्हणत अमोल कोल्हेंनी अजित पवारांना सुनावलंय। बघितले अजित पवारांनी त्यामध्ये म्हटले की पाहिजे तेवढे पैसे देऊ, निधी देऊ, मात्र मशीनचं बटन दाबा। कसलं मशीनचं बटन दाबा? मशीनचं चिन्ह असल्याचं माझ्या ऐकिवात नाही कुठलंच। पण मला असं वाटतं की माननीय दादांना मी फार नम्रतापूर्वक हे सांगू इच्छितो की हे जे पैसे आहेत ना, हे मायबाप जनतेच्या टॅक्सचे पैसे आहेत आणि निवडणुकीसाठी अशी प्रलोभनं दाखवणं, मग ही प्रलोभनं ही आचारसंहितेत येत नाहीत का, हे सुद्धा माननीय निवडणूक आयोगानं पाहिलं पाहिजे। आणि दुसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे की निधी देऊन एखादा रस्ता होईल, पण सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव मिळणं गरजेचं आहे, दुधाला भाव मिळणं गरजेचं आहे, महागाईपासून त्याची सुटका होणं गरजेचं आहे, रोजगार निर्माण होणं गरजेचं आहे। जर IIT मुंबई सारख्या, IIT पवई सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये जर 30% बेरोजगार होत असतील तर ही धोरणं फार महत्त्वाची आहेत। नुसता निधी, तोही जनतेच्या टॅक्सच्या पैशातला निधी देऊन मला वाटतं या धोरणांमध्ये दुरुस्ती होत नाही, म्हणून जनतेने ही निवडणूक हाती घेतली। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटील, नारायणगाव। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।